गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांवर नतमस्तक ठेवून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं आहे ना चांगल्या मार्गाने जायला हवं, निंदनीय मूर्खपणाच्या गोष्टी करू नये, तरच त्याला सुखाचा किनारा लागेल, नाहीतर लागेल का वर? कधीही लागणार नाही। मनुष्यानं आहे ना वंदनीय गोष्टींचा स्वीकार करावा। जर निंदकापासून लांब राहिलं ना तर मनुष्याच्या जीवनात सुद्धा समाधान निर्माण होतं। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मनास जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे। जणी निंदते सर्व सोडून द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे। बघा, हे गोड श्लोक आहेत ना, मनाला अशी हुरूळ घालून जातात। एवढं सुंदर वाटतं ना की असं वाटतं आपल्या जीवनाचं सार्थकच झालं। हे श्लोक आपल्या मनाला सांगतात ना, हे म्हणा तू व्यवस्थित मार्गावर चाल, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा, निंदनीय आणि मूर्खपणाच्या गोष्टी करू नकोस, चांगल्या गोष्टींचा स्वीकार कर। तुझ्या जीवनामध्ये आहे ना दुष्ट आणि मूर्ख विचारांपासून तू दूर राहा। तुझी नीती आणि धर्माचा मार्ग तू सोडू नकोस। जेव्हा श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला सांगितलं ना की तू धर्माचा मार्ग तू धर्माच्या मार्गावर चाल, पण अर्जुन तयार होता का बरं? एवढा बघतो, बघा अर्जुन हा श्रीकृष्णांचा भक्तच होता ना, एवढी श्रद्धा होती तरी सुद्धा अर्जुन श्रीकृष्णांचं ऐकत होता का? अर्जुनानं सर्व मागच्या गोष्टी दाखवल्या, मृत्यूनंतर तुला कोणी ओळखतं का ते दाखवलं, तेव्हाच तो तयार झाला ना, नाहीतर तयार झाला नसता का? म्हणजे मनुष्याला चमत्कार हवा असतो, साध्या गोष्टींवर तो विश्वास ठेवतो का बरं? तसंच आपल्यासुद्धा आहे ना, आपल्याला जर कोणी सांगितलं ना ही भक्ती खूपच छान आहे, या भक्तीमध्ये प्रचिती मिळते, पण आपल्याला विश्वास ठेवतो का बरं? अजिबात ठेवत नाही, कारण आपल्याला चमत्कार नसतो। म्हणून आपण आहे ना या वासनेपासून दूर राहिलं पाहिजे, या पापबुद्धीपासून दूर राहिलं पाहिजे। आपण नीती सोडली नाही पाहिजे। आपण सारासार विचार आहे ना या अंतःकरणातील भक्तीचा केला पाहिजे। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे ना, मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो। म्हणजे हे दुष्टो या मूर्ख विचारांपासून आहे ना मनुष्यानं दूर राहिलं पाहिजे, आणि जोपर्यंत दूर राहत नाही ना तोपर्यंत अंतरंगामध्ये समाधान निर्माण होणार नाही। बघा, एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करू। एक गाढव होतं आणि त्याला वाटायचं की लोक त्याची किंमत करत नाही। एके दिवशी त्याला जंगलात सिंहाचं कातडं सापडलं। त्यानं ते अंगावर घातलं आणि गावामध्ये फिरू लागला। लोकांनी दुरून पाहिलं आणि सिंह समजून घाबरून पळू लागले। गाढव खूप खुश झालं, आता सगळे मला घाबरतात असं त्याला वाटलं। पण एके दिवशी आनंदात येऊन त्यानं मोठ्याने ओरडायला सुरुवात केली। त्याचा आवाज ऐकताच लोकांना समजलं ना
की हा सिंह नाही, हा तर गाढव आहे. मग सगळ्यांनी त्याची थट्टाच केली ना. आणि याचं तात्पर्य काय आहे बरं? फक्त बाह्य रूप बदलून कोणी मोठं होत नाही. शहाणपणं, चांगलं वागणं आणि ज्ञान आहे ना, यामुळं माणसाला मान मिळत असतो. म्हणजे मनुष्याच्या रूपामध्ये आहे ना, हा बाह्य रंग आहे आणि अंतरंग आहे. हे दोन रंग मनुष्याच्या जीवनामध्ये आहेत ना. आपण कोणता रंग घालायचा या आपल्यावरच आहे ना. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक वेळी हे दोन रंग येत असतात. पण मनुष्य मात्र बाह्य रंग घालतो, अंतरंगाचा कधीच स्वीकार करत नाही. का करत नाही बरं? कारण त्याला आहे ना, निस्वार्थ भक्ती आवडत नाही. पण भक्तीचं फळ आहे ना, जेव्हा तुम्ही अतिशय आनंदानं येऊन भक्ती कराल, श्रद्धेनं येऊन भगवंतावर विश्वास ठेवाल, तुमची किती जरी गरिबी असेल ना, तरीसुद्धा भगवंत तुम्हाला प्रचिती देणार, त्या गरिबीतून तुम्हाला सोडवणार. पण आपली भगवंतावर श्रद्धा पाहिजे ना. आपली जर भगवंतावर श्रद्धा असेल ना, तर त्याचा हा एक फायदा होतो, आपण वासनेपासून दूर होतो, मूर्खाच्या संगतीपासून दूर होतो. आणि हे आपलं झालं ना, की आपल्याला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये तुम्ही एक ती भेट ऐकलेली असेल. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मित्र सुदामा यांची भेट झाली ना. सुदामा खूप गरीब होता, पण मनाने खूप चांगला होता ना. त्यांचा तो भक्त होता. त्याच्या पत्नीनं त्याला श्रीकृष्णाकडं मदत मागण्यासाठी जाण्यास सांगितलं. कारण घरामध्ये खूप गरिबी होती ना, घरात खाण्यासाठी काहीच नव्हतं. म्हणून तिने थोडे पोहे बांधून दिले. सुदामा द्वारकेला पोचला. श्रीकृष्णानं त्याला पाहताच धावून जाऊन मिठी मारली, राजासारखा मान दिला. सुदामानं लाजत पोह्यांची छोटीशी ती गाठोडी दिली. श्रीकृष्णानं ती प्रेमाने स्वीकारली. सुदामा काही न मागता घरी परतला. पण घरी आल्यावर त्याने काय पाहिलं बरं? की त्याची झोपडी सुंदर घरामध्ये बदललेली होती आणि गरिबी दूर झाली होती ना. म्हणजे तात्पर्य काय आहे बरं? खरा मित्र आणि देव भक्ताने प्रेम पाहतो. भक्ताचं प्रेम पाहतो ना, अजिबात संपत्ती पाहत नाही. तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, काय आहे, 65 इंचची TV सुद्धा पाहत नाही. ते निस्वार्थ प्रेम आणि भक्तीचं फळ पाहत असतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, जी कोणती गोष्ट होते ना, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतच करत असतो. जसे आपण कर्म करू ना, तसं त्याचा पूर्ण पुरावा येत असतो. बघा, तुम्ही बोर झालेले असाल ना, थोडं आपण भगवंताचं नामस्मरण करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 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 बघा, जेव्हा हे आपण भजन गातो ना, तेव्हा पूर्ण अंतःकरण समृद्ध होतं. आपल्या जीवनामध्ये आनंद वाटतो. काही क्षणापुरतं वाटतो, पण आपण एवढे समाधानी होतो ना, की सर्व शरीर नश्वर वाटू लागतं. आपण देवाचे आणि देव माझा होऊन जातो. म्हणून आहे ना, अभंगांमध्ये नामस्मरणामध्ये राहो. बघा, आपण पाहत होतो की हा मनुष्य आहे ना, भगवंताचं काही ऐकत नाही, संतांचं काही ऐकत नाही, पण मूर्खाचं तो ऐकतो. समर्थांनी आहेत ना, दासबोधामध्ये मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत.
बघा, हिताचं बोलणं न ऐकणं. जर एखाद्याने त्याला सांगितलं ना तुझ्या हे हिताचं आहे, पण तो अजिबात ऐकणार नाही. कारण का बरं? कारण तो भगवंताच्या नामस्मरणामध्ये नसतो. त्याला सत्य काय असत्य काय हे त्याला अजिबात कळत नाही. पुढची गोष्ट म्हणजे स्वतःची चूक मान्य न करणं. बघा, त्याची जरी चूक असेल ना तरी तो कधीच मान्य करणार नाही. विचार न करता बोलणं किंवा कृती करणं. तो कोणतीही गोष्ट करतो ना तो विचार करून कधीच करत नाही, ती कृती कधी करत नाही. कारण त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःख हवं असतं ना. जिथे सुख आहे ना तिथे तो दुःख मानतो, आणि दुःख आहे तिथे तो सुख मानतो. मग त्याच्या जीवनामध्ये सुख येईल का बरं? कधीच येत नाही. ज्ञानी आणि अनुभवी लोकांचा अपमान करणं म्हणजे ज्ञानी कोणी आणि अनुभवी कोण हे त्याला अजिबात कळत नाही. त्यातला संघर्ष त्याला कळत नाही, त्यातला भेद त्याला कळत नाही. मग त्याच्या जीवनामध्ये समाधान येईल का बरं? अहंकार बाळगणं आणि स्वतःला सर्वज्ञ समजणं, वाईट संगती धरून चांगल्या लोकांपासून दूर राहणं, आळशीपणा करणं, कर्तव्य टाळणं, राग मत्सर द्वेषांना बळी पडणं, परोपकारी न करता स्वार्थी वृत्ती ठेवणं आणि सत्य सोडून असत्याचा आधार घेणं आहे ना. म्हणून ही लक्षणं आहेत ना आपल्याला प्रत्येक वेळी जागं करतात. की हे तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं ना की बघा, काही माणसं असतात ना, आई वडील गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर करत नाही, स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही, विचार न करता बोलणारी असतात, ज्ञानी लोकांचं कधी ऐकत नाही, दुर्जनाची संगत करतात. कारण त्यांना संजनाची संगत आहे ना ती अजिबात नको असते. खोटं बोलणारा फसवणूक करणारा त्यांना लोक आवडतात. आळशी आणि कर्तव्यच्युत असणारा मनुष्य आहे ना त्यांना खूप आवडतात. ते त्यांच्याच संगतीमध्ये राहतात. राग मत्सर अहंकार यात अडकलेली माणसं आहेत ना त्यांना जवळची वाटतात. दुसऱ्यांच्या गुणांपेक्षा दोषच पाहणारं त्यांना आवडतं. म्हणजे स्वतःचं नुकसान होत असताना सुद्धा हट्ट न सोडणारा हा मनुष्य आहे ना, ह्या जीवनामध्ये तो चांगला राहील का बरं? अजिबात राहणार नाही. दासबोधामध्ये आहे ना, दशक 2 मूर्ख लक्षणांचा हा समास 1 मधील या सुरुवातीच्या काही प्रसिद्ध ओव्या आहेत ना. बघा, तुम्हाला मी आता सांगतो. वंदुण सद्गुरु चरण, करुण रघुनाथ स्मरण, त्यागार्थ मूर्ख लक्षण, बोली जेल, जन्मला जयांचे उदरी, तयासी जो विरोध करी, सखी मानिली अंतरी, तो एक मूर्ख. बघा, भरपूर उभे आहेत पण आपल्याकडे एवढा वेळ नाही. बघा, याच्यावर आहे ना समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काही माणसं असतात ना की जाणून बुजून वाईट वागत असतात, आणि त्याच्या वाईट वागण्याचा परिणाम काय होतो बरं? आपल्या जीवनामध्ये सुख येणारं असतं ना ते सुद्धा निघून जातं. मग तो काही क्षणिक सुख येणाऱ्याचा लोभ घेतो आणि तिथून तो दुःखाकडे मार्ग करतो. म्हणजे तुझ्या जीवनामध्ये तुझ्या अंतःकरणामध्ये टिकणारं सुख असतं ना त्यापासून तू दूर होऊन जातोस आणि क्षणिक सुखामध्ये तू गुंतून राहतो ना. मग तुझ्या जीवनामध्ये समाधान मिळेल का बरं? अजिबात मिळणार नाही. माझं हेच खरं आणि मी करून आहे ना पूर्ण आयुष्य बरबाद करून टाकतो. मग तुझ्या जीवनामध्ये नम्रता राहील का बरं? तुझ्या जीवनामध्ये समाधान राहील का बरं? तुझ्या जीवनाचं कल्याण होईल का बरं? एक ना एक दिवस तुझा मृत्यू येईल ना. तुझा मृत्यू असा येईल ना की सगळे तुझ्याकडे बघत राहतील आणि तू या मृत्यूचा आकांत करशील, मला धावा, मला वाचवा. मग अशी अवस्था जर तुला करायची नसेल ना तर या मूर्ख लक्षणांवरून तू शिक आणि तुझ्या जीवनाचं तू कल्याण करून टाक. बघा, एका गावामध्ये 2 मित्र असतात, गणू आणि माधव.
गावातील सर्व लोक माधवला सल्ला घेत, कारण तो शांतपणे विचार करून बोलायचा ना. गणू मात्र स्वतःला फार हुशार समजायचा. कुणी काही सांगितलं ना की तो लगेच म्हणायचा, मला सगळं काही येतंय. कोणी काही सांगितलं ना की इथे हे आहे, तो सांगायचा मला सर्व काही माहीत आहे, मला कोणीही सांगू नका. म्हणजे त्याच्यामध्ये मीपणा हा खूप दाटून भरलेला होता. एकदा गावाजवळच्या नदीला मोठा पूर येणार असल्याची बातमी आहे ना, ती सगळीकडे पसरते. गावकऱ्यांनी उंच ठिकाणी जाण्याची तयारी केली. माधवनं गणूला सांगितलं, तू ही घर सोडून सुरक्षित ठिकाणी चल. गणू हसला, तुम्ही सगळे भित्रे आहात, मला कोण शिकवणार बरं. बघा, म्हणजे तो आहे ना, स्वतःला गर्विष्ठ समजत होता, दुसऱ्यांना भित्रे समजत होता. रात्र झाली आणि नदीला पूर आला. पाणी गावामध्ये शिरलं. गणूचं घर पाण्यामध्ये अडकलं. शेवटी त्यालाच मदतीसाठी हाका माराव्या लागल्या ना. गावकऱ्यांनी त्याला वाचवलं. दुसऱ्या दिवशी गणू लाजला. तो माधवकडे जाऊन म्हणाला, मी चूक केली, हिताचं बोलणं ऐकलं नाही. माधव म्हणाला, चूक होणं हे वाईट नाही, पण चूक मान्य न करणं आणि शहाण्यांचा सल्ला न ऐकणं हेच मूर्खपणाचं लक्षण आहे ना. असं कोणीतरी म्हटलेलं आहे ना. हा मनुष्य आहे ना, हा एक चुकीचा पुतळा आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनात चूक होतच असते, पण ती चूक सुधारून चांगल्याकडं जाणं यालाच मनुष्य म्हणतात ना. त्या दिवसापासून गणूने अहंकार सोडला आणि विचारपूर्वक वागू लागला ना. म्हणजे याचं तात्पर्य काय आहे बरं? स्वतःला सर्वज्ञ समजणं, हिताचा सल्ला न ऐकणं आणि अहंकारानं वागणं हे मूर्खाची लक्षणं आहेत ना. नम्रता आणि विवेक यामुळं आहे ना माणूस खऱ्या अर्थाने शहाणा बनत असतो. पण मनुष्याच्या जीवनामध्ये नम्रता कधी येते बरं? जेव्हा तो भगवंताचं ध्यान करतो, ब्रह्ममुहूर्तावर उठतो, ब्रह्ममुहूर्ताची 2 वेळची उपासना करतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये नम्रता येते ना. म्हणून जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण होत नाही ना, तोपर्यंत काहीही शक्य नाही, काहीही घडू शकतो. समर्थ श्रीकृष्ण स्वामींनी भगवद्गीतेमध्ये सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे ना. तू कर्तव्य कर, पण फळाची अपेक्षा करू नको. तू नेहमी भगवंताचं नामस्मरण करत राहा, पण मागे काय होईल ना याची अजिबात चिंता करू नको. कर्मण्यवाधिकारस्ते मा फळेषु कदाचन. म्हणजे आत्मा हा अमर आहे, शरीर नाशिवंत आहे, पण आत्मा कधी मरत नाही ना. मनावर नियंत्रण ठेवा. मनाचा माणसाचा मित्र आणि शत्रू दोन्ही असू शकतो. म्हणजेच माणसाच्या जीवनामध्ये आहे ना, बघा, जेव्हा जेव्हा धर्माची हानी आणि अधर्माची वाढ होते ना, तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेत असतो. समर्थांनी गीतेमध्ये सुंदर असं श्रीकृष्ण स्वामींनी गीतेमध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानी निर्भवती भारत, अद्भुत्थानम धर्मस्य तदात्माना सृजाम्यहम. बघा, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते ना, तेव्हा जेव्हा अधर्माची वाढ होते, तेव्हा भगवंत आहे ना कोणत्या ना कोणत्या रूपाने या पृथ्वीवर नक्की येत असतो. पण जेव्हा येतो ना, तेव्हा अहंकाराचा नाश करून जातो. मग तिथे कितीही बलाढ्य शक्ती असू द्या, अहंकार तिथे काहीच टिकत नाही. आणि जिथे नम्रता असते ना, तिथे सर्व गुण संपन्न करून जातो. बघा, एकदा जोरदार वादळ आलं. जंगलातील मोठमोठी झाडे आपल्या ताकदीचा गर्व करत उभी होती. त्यांच्याजवळ एक लहानसं गवत होतं. वादळ अधिक जोरात वाहू लागलं. मोठी झाडे म्हणाली, आम्ही इतकी बलवान आहोत ना की हे वादळ आमचं काहीच बिघडवू शकत नाही. पण वाऱ्याचा वेग वाढत गेला. गर्विष्ठ झाडे ताठ उभी राहिली. शेवटी त्यांची मुळं सैल झाली ना, आणि काही झाडे उन्मळून पडली. लहानसं गवत मात्र वाऱ्यासोबत वाकत राहिलं.
वादळ शांत झाल्यावर ते पुन्हा सरळ उभं राहिलं. तेव्हा गवत म्हणाले ना, मी माझी ताकद दाखवण्याचा हट्ट केला नाही, परिस्थितीनुसार नम्रपणे वागलो म्हणून वाचलो ना. म्हणजे याचा बोध काय घ्यावा बरं? नम्रता ही कमजोरी नसते. नम्र माणूस शिकतो ना, इतरांचं ऐकतो आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकतो. अहंकार माणसाला तोडतो ना, तर नम्रता त्याला टिकवून ठेवते. म्हणजे या अर्थाचं एक वचन आहे, फळांनी भरलेलं झाड नेहमी झुकतं. जितकं ज्ञान, गुण आणि सामर्थ्य वाढतं ना, तितकी नम्रता मनुष्यामध्ये वाढली पाहिजे. तरच तो मनुष्य आहे ना, आणि त्याच्यावरच भगवंत कृपा करत असतो. म्हणून आपणही नम्र व्हा. भगवंताच्या कृपेचा स्वीकार करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.